नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिव्ह. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट डोम मध्ये इव्हेंट लिस्नर्स कोणत्या पद्धतीने आपण असाइन करतो. तर जेवढे काही डोम एलिमेंट्स आहेत प्रत्येकाला वेगवेगळे इव्हेंट्स असतात. तर आपल्याला इव्हेंट्स आपण कोणत्या पद्धतीने जावास्क्रिप्ट थ्रू आपण ऍड करू शकतो ते आज बघणार आहोत. HTML मध्ये इनलाईन इव्हेंट्स आपण ऍड केलेले आहेत, तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तरी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर तुम्ही लाईक आणि शेअर करू शकता. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर मी हा जो टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट आता सध्या काढतो आणि तिथे मी दोन बटन्स ऍड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे जे दोन बटन्स आहेत, याला मी कमेंट करतो जेणेकरून तुम्हाला ते बटन्स दिसतील UI वर. तर तुम्ही इथे बघू शकता दोन बटन्स मी ऍड केलेले आहेत. तर पहिलं आहे अटॅच इव्हेंट्स टू मी आणि दुसरं आहे रिमूव्ह इव्हेंट्स फ्रॉम हिम. म्हणजे याला जर तुम्ही क्लिक केलं तर इकडनं जे काही इव्हेंट्स आहेत ते रिमूव्ह होतील. तर पहिलं जे आहे आपण इनलाईन इव्हेंट्स जे आहेत ते ऍड करूया. ठीक आहे, तर सुरुवातीला असतं बघा ऑन क्लिक. तर जेव्हा मी ऑन क्लिक इव्हेंट, आता याला ऑन क्लिकला आपण इव्हेंट म्हणतो. ठीक आहे, तर हे इव्हेंट्स आपण जे आहेत माऊस इव्हेंट्स आहेत, कीबोर्ड इव्हेंट्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जे पर्टिक्युलर एलिमेंट्स असतात त्यांचे सुद्धा काही इव्हेंट्स असतात, ते सुद्धा आपण बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर आता पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण हा क्लिक इव्हेंट हँडलर याला ऍड करतोय आणि या क्लिक इव्हेंटमध्ये आपण एक फंक्शन कॉल करणार आहोत, शो लॉग नावाचा. ठीक आहे, आणि इथे जे आहे इथे एक क्लिक इव्हेंट मी देतोय, ऑन क्लिक इव्हेंट, जेणेकरून रिमूव्ह शो लॉग. ठीक आहे, तर तुम्ही बघूच शकता शो लॉग आणि रिमूव्ह शो लॉग हे दोन फंक्शन आहेत. तर शो लॉग नावाचं मी फंक्शन इथे लिहितो, फंक्शन शो लॉग. तर याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्याला एक अलर्ट देऊया आपण. ठीक आहे, शो लॉग इज कॉल्ड. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरं जे फंक्शन आहे रिमूव्ह शो लॉग, तर याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे रिमूव्ह शो लॉग इज कॉल्ड. ठीक आहे, तर मी जेव्हा आता UI वर जातो, तुम्ही याला क्लिक केल्यानंतर शो लॉग इज कॉल्ड इथे आलेलं आहे. त्यानंतर याला जर क्लिक केलं तर रिमूव्ह शो लॉग इज कॉल्ड अशा पद्धतीचं आलेलं आहे. परंतु इथं काय आहे, आपण बटन हा ऍड केला कशा कारणासाठी, की या बटनाचा इव्हेंट आपल्याला काढावा लागणार आहे. बरोबर आहे, तर त्याला दोन पद्धती आहेत. एक तर आपण जो ऑनक्लिक इव्हेंट आहे तो इथे इंडिव्हिज्युअली त्या इव्हेंटवर जाऊन आपण काढू शकतो. ठीक आहे, ही एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत कोणती आहे, डायनॅमिकली आपण जावास्क्रिप्टचा यूज करून हेच काम जे आहे ते डायनॅमिकली आपण जावास्क्रिप्टचा यूज करून आपण करू शकतो. ठीक आहे, कोणत्या पद्धतीने, तर आपण आता बटन्स घेतलेले तिथे दोन. तर बटन वनला मला एक इव्हेंट ऍड करायचा आहे. तर सुरुवातीला मेथड आहे बघा, ऍड इव्हेंट लिस्नर म्हणून. तर कोणत्याही तुम्ही एलिमेंटला, HTML एलिमेंटला तुम्हाला जावास्क्रिप्ट थ्रू इव्हेंट ऍड करायचा असेल तर तुम्हाला इथे इव्हेंट लिस्नर नावाचा एक फंक्शन आहे, इलेमेंट डॉट इव्हेंट लिस्नर. आता हा झाला बटन इलेमेंट आणि डॉट ऍड लिस्नर. ठीक आहे, ऍड इव्हेंट लिस्नर. तर याच्यामध्ये आपल्याला एक इव्हेंट टाकावं लागतं. तर कोणता इव्हेंट आहे, ठीक आहे, तर क्लिक इव्हेंट आहे. इथे थोडा डिफरन्स आहे. जेव्हा तुम्ही जावास्क्रिप्ट थ्रू इव्हेंट लिस्नर्स ऍड करता तर तेव्हा तुम्हाला ऑन जे कीवर्ड आहे, ठीक आहे, इथे आपण जे ऑन क्लिक जे आहे, तर इथे आपण HTML ला टाकताना, अटॅच करताना तिथे ऑन क्लिक आपण देतो. परंतु जावास्क्रिप्ट मध्ये त्या पद्धतीने न देता आपल्याला फक्त तिथं जे ऑन कीवर्ड आहे किंवा जे ऑन आहे त्या इव्हेंटच्या नावातलं, ते आपल्याला काढून टाकावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमा देऊन एक फंक्शन आपल्याला इथे अटॅच करावं लागतं. ठीक आहे, तर फंक्शन मध्ये कसं, एक फंक्शन आहे, याला एक लिस्नर येणार आहे आपला. ठीक आहे, क्लिक इव्हेंट. तर इथं एक टार्गेट येतो आपला, इव्हेंट टार्गेट, किंवा आपण जे पॅरामीटर मध्ये इव्हेंटच येतो ऍज इट इज.
हा क्लिक इव्हेंट येतो ॲज इट इज इथे पॅरामीटरमध्ये. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला हा शो लॉग जे आहे, शो लॉग इथे कॉल करायचा आहे. ठीक आहे, मी इथे शो लॉग कॉल केला. आता सेम जी मेथड आहे बटन 2 साठी सुद्धा आपल्याला करायची आहे. तर बटन 2 ला सुद्धा मी डॉट ॲड इव्हेंट लिस्नर करणार. ठीक आहे, तर ॲड इव्हेंट लिस्नर मध्ये काय आहे, क्लिक इव्हेंट येणार माझा, त्याच्यानंतर कॉमा देऊन मी फंक्शन लिहितो. फंक्शन मध्ये जे इव्हेंटचा मला पॅरामीटर येणार आहे, आपण हा पॅरामीटरचा अभ्यास सुद्धा करणार आहे. हा पॅरामीटर म्हणजे याच्या नेमक्या प्रॉपर्टीज काय असतात, बरोबर आहे, ते सगळं आपण शिकणारच आहोत. सध्या पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की इव्हेंट नावाचा एक पॅरामीटर तिथे असतो. ठीक आहे, ते दोन गोष्टी आपण केल्यात. इथून मी आता इव्हेंट सुद्धा काढलेले आहेत, जे इनलाईन इव्हेंट्स मी ऍड केले होते ते. आता आपण बघू शकतो सेम फंक्शनॅलिटी आहे, रिमूव्ह शो लॉग इज कॉल्ड, बरोबर आहे. पण परंतु आता काय झालं, आपण जावास्क्रिप्ट थ्रू त्या इलेमेंट्सला आपण इव्हेंट लिस्नर्स जे आहेत, क्लिक इव्हेंट लिस्नर्स, ते ऍड केलेत, बरोबर आहे. तर आता मला काय करायचंय, बटन 2 वर जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा मला बटन 1 चा जो इव्हेंट लिस्नर आहे तो मला काढायचा आहे. ठीक आहे, तर कोणत्या पद्धतीने, आपण HTML मध्ये तर पाहिलं होतं, आपण डायरेक्ट जाऊन तो जे ऑन क्लिक इव्हेंट आहे त्याला आपण रिमूव्ह केला की इंडिव्हिज्युअल एलिमेंटला जर एखादा इव्हेंट असेल तो रिमूव्ह केला की तो निघून जातो. परंतु जावास्क्रिप्ट थ्रू कसं करायचं, तर जावास्क्रिप्ट थ्रू काय असतं, जावास्क्रिप्ट थ्रू आपण डायरेक्टली बटन 1 डॉट रिमूव्ह इव्हेंट लिस्नर, ठीक आहे, रिमूव्ह इव्हेंट लिस्नर नावाची मेथड असते. तर इथे पॅरामीटर काय असतं, त्याला पॅरामीटर असतो रिमूव्ह इव्हेंट लिस्नरला, त्याला सुद्धा पॅरामीटर असतो. ठीक आहे, कोणता पॅरामीटर असतो, तर इथे आपण आता आपल्याला कोणता इव्हेंट रिमूव्ह करायचा, क्लिक इव्हेंट, बरोबर आहे. त्यानंतर फंक्शन आहे, बरोबर आहे. तर याला आपण फंक्शन कोणत्या पद्धतीने देऊ शकतो, एक तर आपण कॉलबॅक फंक्शन पास करू शकतो, किंवा आता जेव्हा एक इनलाईन फंक्शन सुद्धा देऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथे जे आहे शो लॉग जो आहे, शो लॉग जे आहे, शो लॉग मी डायरेक्टली इथे कॉल करू शकतो, कोणतीच अडचण नाही मला, बरोबर आहे. आणि जेव्हा मला रिमूव्ह करायचा आहे तर रिमूव्ह जो आहे शो लॉग, तो मी इथून रिमूव्ह सुद्धा करू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे, शो लॉग इज कॉल्ड, बरोबर आहे. रिमूव्ह इव्हेंट्स फ्रॉम हिम, जेव्हा मी याला क्लिक करेल, बरोबर आहे, तो इव्हेंट रिमूव्ह झाला. आणि जेव्हा मी याला क्लिक करेल काहीच होत नाही, तुम्ही बघू शकता. का तर डायनामिकली आपण जावास्क्रिप्ट थ्रू तो शो लॉग नावाचा जो फंक्शन कॉल आहे, बरोबर आहे, फंक्शन कॉल या बटन 1च्या क्लिक इव्हेंटवर जो होत होता, त्याला आपण काय केलंय, बटन 2च्या क्लिक इव्हेंट हँडलरने बटन 1 पासून तो शो लॉगचा जो कॉल आहे क्लिक इव्हेंटचा, तो आपण रिमूव्ह केला रिमूव्ह इव्हेंट लिस्नरने, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो, ऍड इव्हेंट लिस्नर आणि रिमूव्ह इव्हेंट लिस्नर, या दोन पद्धती आहेत. या दोन पद्धतीने आपण एखाद्या इलेमेंटला इव्हेंट लिस्नर्स ऍड करू शकतो, आणि एखाद्या इलेमेंट पासून आपण इव्हेंट लिस्नर्स जे आहेत ते क्लोज सुद्धा म्हणजे काढू शकतो, रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, किंवा मला काही काळाने समजा हे क्लिक इव्हेंट हँडलर मी इथे ऍड केलंय, परंतु एखादी काहीतरी एक अशी यूज केस आहे त्याच्यामध्ये मला इंटरमिजिएटली म्हणजे कुठेतरी मधातच क्लिक इव्हेंट लिस्नर जे आहे ते या बटन 1चा सुद्धा रिमूव्ह करायचा, तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली ही लाईन तिथे कॉल करू शकता. हा क्लिक इव्हेंट हँडलर या बटन 1 पासून रिमूव्ह होऊन जाईल, आणि त्याच्यावरती जे फंक्शन कॉल आहे ते सुद्धा जे बाइंड केलेलं जे फंक्शन कॉल आहे ते सुद्धा अनबाइंड होऊन जाईल. ठीक आहे, जेणेकरून ते फंक्शन कॉल सुद्धा होणार नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सेम इव्हेंटवर तुम्ही, सॉरी, सेम इलेमेंटवर तुम्ही सेम इव्हेंट मल्टिपल वेळेस सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, बरोबर आहे. इथं जेव्हा मी आता 3 वेळेस आता ऍड केलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे जरा मी आता इथं कमेंट करतो याला. ठीक आहे, तर ऍड इव्हेंट लिस्नर म्हणजे जेव्हा मी त्याला क्लिक केलं, शो लॉग इज कॉल्ड, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा शो लॉग इज कॉल्ड, तुम्ही बघू शकता. जोपर्यंत जोपर्यंत, ठीक आहे, आता मी ते एक काम करतो, सुरुवातीला माऊस ओव्हर काढतो, माऊस ओव्हरवर शो लॉग गेला पाहिजे, नाही सॉरी, एक काम करू, कारण की माऊस ओव्हरवर शो लॉग कॉल करण्यापेक्षा
काम करतो, क्लिक क्लिक आणि ऑन माऊस आउट. ठीक आहे, हे दोन्ही इव्हेंट काढतो. तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा मी याला क्लिक करेल दोनदा इव्हेंट कॉल झाला, बरोबर आहे का? तर या बटनवर जेव्हा मी माऊस ओव्हर करेल त्यावेळेस तर काय झालं नाही, परंतु मी जेव्हा क्लिक करेल तर क्लिक करताना क्लिक इव्हेंट कॉल होतो. क्लिक इव्हेंट कॉल झाल्यानंतर या ओकेला मी जेव्हा क्लिक करायला माऊस हालवत होतो त्यावेळेस सुद्धा माऊस आउटचा जो इव्हेंट आहे तो कॉल होतो. किंवा जर मी स्पेस बटन जर इथे दाबला आणि माऊस आउट केलं तर तुम्ही पाहू शकता माऊस आउट हा इव्हेंट कॉल झालेला आहे. तर सेम बटन्सला किंवा सेम इलिमेंट्सला तुम्ही मल्टिपल इव्हेंट सुद्धा अटॅच करू शकता आणि मल्टिपल इव्हेंट्स जे आहेत ते तुम्ही रिमूव्ह सुद्धा करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि इव्हेंट्स आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत, वेगवेगळे इव्हेंट्स. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.